वैदिक मॅथमॅटिक्स मध्ये आपण हायर बेस 10 to 40 चे बेस वाले जे मॅम मागे खूप दिवस झाले वाटतं त्याला वैदिक मॅथचे क्लास सुरू केले होते तेव्हाच घेतले होते वाटतं. स्क्वेअर घेतला असणार, क्यूब नाही घेतलं आणि स्क्वेअर रूट पण नाही घेतलं. ओके मॅम मला वाटलं स्क्वेअर घेतलं होतं. हा मॅम. चलो आज आपण आता कंटिन्यू करूया. आपण जी ट्रिक शिकलो होतो 10 बेस, 20 बेस, 30 बेस आणि 40 बेसचे. तर आज आपण ती कंटिन्यू करू 50, 60, 70, 80, 90 बेस वाले, म्हणजे अजून मोठे नंबर्स. तर ट्रिकचं प्रोसिजर सेम आहे, फक्त आपण जे मल्टिप्लाय करतो ते वेगळ्या नंबर्सने मल्टिप्लाय करायचं आहे. जो बेस आहे त्याच्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो लेट मी शेअर विथ यू ऑल द स्क्रीन. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. गुड. स्क्रीन बंद करू नका म्हणे. तर ही आहे आपला बेस 50 ऑनवर्ड्स, 50 पासून ते 90 पर्यंतचे बेसची ट्रिक आहे. मेथड सेम आहे. परत तरी दाखवून देते मी तुम्हाला आपले हे बेसचे क्वेश्चन्स मध्ये. जसं आता मला मल्टिप्लाय करायचं आहे 32 इंटू 34, हे आहे 65 इंटू 67, हे आहे 84 इंटू 85. तर हा पहिला नंबर जो आहे, फर्स्ट डिजिट जो असतो तो बेस ठरवतो. म्हणून हा 3 असल्यामुळे हा बेस काय आहे, दिस इज बेस 30. हे बेस काय आहे, हे बेस आहे 60, हे बेस आहे 80. आपल्याला इथे 3 ने मल्टिप्लाय करायचं, इथे 6 ने आणि इथे 8 ने. तर कसं करायचं ते बघूया आपण. आता आन्सर आपला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होणार. मग ही बाजू म्हणजे आपले हे 2 नंबर्सला मल्टिप्लाय करू आपण, दॅट इज 2 इंटू 4 विच विल गिव्ह मी 8. आणि इकडची बाजू म्हणजे आपल्याला 32, हा पहिला नंबर प्लस हा 4 करणार, मल्टिप्लाइड बाय हा जो बेसचा नंबर आहे दॅट इज 3, त्याच्याने आपण करणार. सो 32 प्लस 4 विल गिव्ह मी 36. 36 इंटू 3 करायचं आहे आपल्याला, दॅट विल गिव्ह मी 108. म्हणून माझा आन्सर ह्याचं काय राहणार, 1088. ठीक आहे, कळलं? प्रोसिजर सेम आहे. 10 ते 40 पर्यंत जी प्रोसिजर आहे तीच आहे, फक्त हा मल्टिप्लाय ज्या नंबरने करतो ते बेसच्या हिशोबाने बदल होणार. तसं आता हा बघूया आपण 60 वाला बेसचा कसा आहे. आता हा आपण 5 इंटू 7 करणार, विच विल गिव्ह मी 35. आणि इकडची बाजू म्हणजे आपल्याला 65 प्लस 7 इंटू हा बेस आहे 6, म्हणून मी 6 ने मल्टिप्लाय करणार. मग 65 प्लस 7 विल गिव्ह मी हाऊ मच, इट विल गिव्ह मी 72 इंटू हा 6 येणार. तो 72 इंटू 6 विल गिव्ह मी 432. आणि हा जो 3 आहे हा इकडे येऊन ऍड होणार, सो तो येणार 435. म्हणून माझं फायनल आन्सर काय राहणार, 435 आणि हा वाला 5, हे आन्सर राहणार. आता ह्या केसमध्ये पहिल्या क्वेश्चन मध्ये इथे काहीच नव्हतं, हा सिंगल डिजिट होता, म्हणून मला काहीही इकडे लेफ्ट साइडला ऍड करायची गरज पडली नाही. इथे 2 डिजिट होते म्हणून मला हा नंबर इकडे ऍड करावं लागला. हे तुम्हाला तर खूप मोठं दिसतं आहे, पण एकदा तुम्हाला सवय पडली मल्टिप्लिकेशनची तर फक्त फिंगर्स ठेवायचे आहे आणि कॅल्क्युलेट करायचं आहे. हे इनिशियली सॉल्व्ह करायचं म्हणून एवढं सगळे स्टेप्स लिहायचे आहे. आता 80 बेसचं बघूया. हे कसं राहणार, 4 इंटू 5 विच विल गिव्ह मी 20. आणि इकडची बाजू म्हणजे 84 प्लस 5 इंटू 8, कारण की बेस आपला 80 आहे. मग आता हे 84 प्लस 5 विल गिव्ह मी 89 इंटू 8, दॅट विल गिव्ह मी 712. आणि हा जो 2 आहे हा येऊन इथे ऍड होणार, म्हणून ते होणार 714. म्हणून माझं फायनल आन्सर आहे 7140. सगळ्यांना समजलं का हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे? आपण हे मागच्या क्लासमध्ये जे केलेलं आहे तेच तसंच सेम प्रोसिजर आहे, फक्त बेसच्या हिशोबाने आपल्याला नंबरने मल्टिप्लाय करायचा असतो. तर हे मी जसं लिहिलंय
तसं लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर रेफरन्ससाठी कामा येणार. मग एकदा हे झालं की मी तुम्हाला क्वेश्चन्स देते. गुड. येस, बाकीचे सगळ्यांचं झालं. आपण अजून 2 मिनिटं थांबूया, कारण की हा पेज इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे कसं, हे तुमच्याकडे प्रोसिजर राहील पुढे कधी वापरायचं असेल तेव्हा त्याच्यासाठी. येस, आता मी क्वेश्चन शेअर करते. सॉल्व्ह करा. आता हे बेस 50 आहे. मी हे टाकते, पोल्स टाकते पॅरलेली. कॅल्क्युलेटर कोणीही वापरायचं नाही आहे. या ट्रिकच्या मेथडनेच सॉल्व्ह करायचं आहे. परत सांगू, एक क्वेश्चन परत सांगते मी इथे. जसं हा वाला घेतला, याचा आन्सर 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होणार. दिस इंटू दिस, दॅट इज 1 इंटू 6, दॅट विल गिव्ह मी 6. आणि इकडची बाजू म्हणजे 51 प्लस 6, हा 51 आणि प्लस 6 इंटू, आता बेस 50 असल्यामुळे मी मल्टिप्लाइड बाय 5 करणार. म्हणून 51 प्लस 6 विल गिव्ह मी 57. 57 इंटू 5 विल गिव्ह मी 5, 3, 8, 20, 8, 285. म्हणून माझा आन्सर आहे 2856. कळलं? ज्यांनाही नाही समजलं होतं त्यांच्यासाठी बघून घ्या. मी पोल्स टाकले. स्टार्ट पोलिंग. खूप कमी मुलं पोल करताय. फक्त 10 मुलं आम्हाला अजून पाहिजे. पोल करत राहा.
पोल करताना नंबरांकडे लक्ष द्या. या स्लाइडचे सगळे पोल्स टाकले मी. सगळ्यांनी पोल करा. पोल केल्याने कसं होतं ना, तुम्ही ऍक्टिव्ह राहाल. ओनली 17 मॅक्झिमम 17 मुलांनी पोल केलेला आहे फक्त. करा पोल करा. 40 पैकी फक्त 17 खूप कमी आहे. सुरुवातीला तुम्हाला थोडस वाटेल की मोठे नंबर्स आहे, एकदा झालं की कळेल. मग सोपं आहे नंतर. व्हेरी गुड. ज्यांचे झाले त्यांनी व्हेरी गुड. जेव्हा मॅक्झिममचा आन्सर झाला तेव्हा मी आन्सर दाखवते. येस, शौर्यचं पण झालंय. चलो, काशीनाथचं पण झालंय. ओके देन आय विल शो द आन्सर्स. चेक द आन्सर्स. सगळ्यांनी आन्सर्स चेक करा. सगळ्यांना आन्सर्स चेक करा, बरोबर आहे का? काही चुकलं असेल तर नोट डाऊन करून परत रिसॉल्व्ह करा. परत सॉल्व्ह करून बघा की कुठे चुकलंय. कारण की आजच्या आजच सॉल्व्ह करून बघा, नंतर ते होत नाही. म्हणून आताच्या आता जर सॉल्व्ह करताना तुम्हाला काही अडचण आली, काही नाही समजलं, तर मी सॉल्व्ह करू शकते त्याला. व्हेरी गुड. 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 ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. आता बेस 60 चे क्वेश्चन्स. ठीक आहे. स्टार्ट सॉल्विंग.
येस, सॉल्व करा सगळ्यांनी. येस. कोणालाही काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. येस काशीनाथ, काही डाऊट आहे बेटा तुला? सॉल्व करा सगळ्यांनी. येस, पोल करत राहा. पोल करत नाहीये तुम्ही लोक. व्हेरी गुड इफ यू हॅव सॉल्व्ड एव्हरीथिंग. पोल पण करा. ज्यांचं झालंय ते पोल पण करा. ओके, पोल्स पण कम्प्लीट झाले नाही अजून, देतेच आहे मी. येस, या स्लाइडचे पोल्स कम्प्लीट झाले. आता पोल करा सगळ्यांनी. पोलचं पार्टिसिपेशन खूप लो आहे. 10-15च करत आहे. वाढवा. व्हेरी गुड. दोज हू हॅव कम्प्लीटेड. आता हळूहळू जसे जसे प्रॉब्लेम्स वाढत जातील तसं तसं तुम्हाला अजून इझी जाणार. कारण की एकदा ती मेथड समजली ना की मग लवकर होतं. फक्त लक्षात घ्या, आपल्या दुसऱ्या हाताने असे फिंगर्स ठेवून करायचं, म्हणजे सोपं जातं अजून. कारण की आपण याच्यात स्टेप्स लिहित नाही ना, मग फक्त ते फिंगर्स ठेवल्याच्या नंतर कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. गुड. आन्सर्स दाखवू का मी? मला दिसतंय काही काही जणांचे पोल्स चुकताय. नंबरकडे लक्ष ठेवा. येस श्याम, यू आर अ न्यू स्टुडंट. तू नवीन स्टुडंट आहे बेटा. तुला समजलं का? हे श्याम वाटतं मुलगी आहे.
ते 3 डॉट्सच्या तिथे असतं नाव बदलायचं. काय हरकत नाही नाव बदलायला. काही डाऊट असेल, जे नवीन आहे त्यांना काही डाऊट असेल तर विचारा. पोल्स मध्ये मला काही मुलांचं चुकीचं दिसतं आहे. लक्ष द्या, तुम्ही नंबरकडे लक्ष द्या. सुरुवातच्या नंबरांकडे लक्ष द्यायचं नाही. मी आन्सर्स दाखवते, चेक करा आणि ज्यांचं चुकलंय त्यांनी ते करेक्ट करा. पोल्स तुला करायचे ना, ते तुझ्या खाली तिथे डॉट्स दिसतील बघ, 3 डॉट्स असतील, त्या डॉट्सला क्लिक करायचं. मग त्याच्यानंतर तिथे सेटिंग्स असणार, तिथे 9 डॉट असतील. मग ते क्लिक करायचे. मग त्याच्यामध्ये जाऊन मग पोल्स दिसतात. असे ते डॉट्स दिसतात ना, ते खाली तुमचं जे आपलं व्हिडिओ कॅमेरा म्यूट आणि ते सगळं असतं, तिथे असतात ते डॉट्स बघ मोस्टली कॉर्नर मध्ये. नाही, अकाउंट खोलायची गरज नाही पडणार तशी. पोल करायला तर नाहीच. ठीक आहे, सगळ्यांनी चेक केले का आन्सर्स? ज्यांचे चुकलंय त्यांनी आपले पोल करेक्ट करून घ्यायचे आणि जिथे जिथे चुकलंय तिथे करेक्ट आन्सर लिहा आणि परत सॉल्व्ह करा. इमिडिएटली सॉल्व्ह करून बघा कुठे चुकतंय तुमचं, कारण की नंतर बघायला विसरतो आपण. ठीक आहे, आता हे 70 बेसचे करा, स्टार्ट करा सॉल्व्ह करायला. मी पोल स्टार्ट करते. ह्याची मेथड पण सेम. आता हिच्यात आपल्याला मल्टिप्लाय बाय 7 करायचंय. बाकी रेस्ट ऑल द मेथड इज सेम. राहू दे बेटा, तुला पोलचं नाही दिसत असेल ना, टाइम वेस्ट नको करू तिच्यात. तू प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घे. भाऊ साहेब, तुला प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं ते नाही समजलं का? पोल्स भेटत नाहीये ते नाही समजलं? श्याम म्हणून जे आहे ते बेटा, तू जी मला दिसते कॅमेरामध्ये दिसतंय ना, तुझं म्यूट केलेलं आहे म्हणून तू बोलशील ना तरी ते ऐकू नाही येणार मला. तर म्हणून ते अनम्यूट होणार नाही, कारण की ते ऍडमिन तर्फेच म्यूट केलेलं आहे. तर म्हणून तुला पोल दिसत नाही ना, काही हरकत नाही. आता तू नुसते प्रॉब्लेम सॉल्व्ह कर आणि आन्सर मी दाखवते तेव्हा चेक कर, काय हरकत नाही. ठीक आहे, टाइम नको वाया घालू आपला. आणि काही क्वेश्चन मध्ये डाऊट असेल तर तो तुला चॅट टाईप करून पाठवायचा आहे, त्याचं पाठव डाऊट असेल ते. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवते. ठीक आहे, सपोज हा एक्झाम्पल मी फर्स्ट वाला सॉल्व्ह करून दाखवते मी. आन्सर्स 2 पार्ट मध्ये डिवाइड होत आहे. हे इकडची बाजू म्हणजे इथे मल्टिप्लाय करायचं 3 into 6 विच विल गिव्ह मी 18, आणि इकडची बाजू म्हणजे 73, हे 70 हा नंबर प्लस 6 इंटू, आता हे बेस 7 आहे म्हणून हा 7 ने मल्टिप्लाय करायचं. तर 73 plus 6 will give me 79 into 7. This will give me how much?
79 into 7 will give me 3, 55, 55318 राहणार करेक्ट. तर आता 553 येणार. आता हा जो 1 आहे तो इथे ऍड होणार. मग काय होणार 554. म्हणून माझं फायनल आन्सर राहणार 5548. कळलं का? ज्यांनाही नाही समजलं त्यांना कळलं का? तर जो बेस आहे त्या नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे. बाकी रेस्ट ऑल प्रोसिजर इज द सेम. बाकी सगळे प्रोसिजर सारखे आहे. बेटा मी कशी माझं हे कसं एक काम कर, मग तू ही मीटिंग सोड आणि परत जॉईन कर, मग तुला दिसणार. कधी कधी तसं पण होतं, कारण की बाकीच्या सगळ्यांना दिसतंय ना, म्हणून एकदा तसं कर. अच्छा हा, ते टायपिंग मिस्टेक झालंय ते. 5548 च्या ऐवजी 5448 लिहिलं मी. एडिट नाही करू देत मला, आय गेस. मी डिलीटच करते. ठीक आहे. ओके, सांगते मी अजून एक प्रॉब्लेम सांगते. आता तुला क्वेश्चन्स दिसताय का श्याम? हो बेटा, तू मुलगी आहे नो, पण मग तुझं नाव नाही माहित ना. तू चॅट वरती नाव लिहून दे ना. समीक्षा. ओके, व्हेरी गुड, नाईस नेम समीक्षा. मी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवते, पण तुला आता क्वेश्चन्स दिसताय का? आधी जो प्रॉब्लेम येत होता तो आता नाही येते ना? नाही, पण तुला क्वेश्चन्स दिसताय का? जे बाकीचे क्वेश्चन्स आहे लिहिलेले ते स्क्रीन दिसतंय का प्रॉपर तुला? ओके, ग्रेट. मग मी एक क्वेश्चन अजून एक सॉल्व्ह करून दाखवते तुला. ठीक आहे, म्हणून अजून कोणालाही नाही समजलंय त्यांना कळेल. जसा हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवते, सपोज खालचा
तर हे 71 इंटू 72, तर हे 2 मल्टिप्लाय होतील, तर 2 पार्ट्स मध्ये 1 इंटू 2, हा 1 इंटू 2 विच विल गिव्ह मी 2, आणि इकडची बाजू म्हणजे काय राहणार 71, हा 71 आहे प्लस 2, ह्या 2 शी प्लस करायचा आहे, इंटू 7, कारण की बेस 70 आहे. मग 71 प्लस 2 विल गिव्ह मी 73 इंटू 7, that will give me how much? That will give me 511. तर माझा आन्सर आहे 5112 is my answer. कळलं का? ग्रेट. हम्म. ज्यांनाही स्क्रीन दिसत नाहीये त्यांनी आधी मीटिंग मधून सोडून परत जॉईन करा. हे आता हे जे प्रॉब्लेम्स बाकीचे दिलेले आहे ते सॉल्व्ह करायचे आहे. हो समीक्षा. व्हेरी गुड. मी पोल्स अजून देतेच आहे. कंप्लीट कसे झाले? समीक्षा, आता तुला हे प्रॉब्लेम दिसत आहे का? 75 इंटू 79, 77 इंटू 72, हे सगळे क्वेश्चन तुला सॉल्व्ह करायचे ह्या मेथडनेच. जे स्क्रीनवरती क्वेश्चन आहे, तू म्हणाली ना क्वेश्चन स्क्रीन दिसतंय तुला, मेथड जसं मी लिहिलेलं मेथड आहे त्याच्याने. आता मी तुला 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवले ना, त्याच मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. चला, या स्क्रीनचे सगळे पोल्स मी टाकलेले आहे, सगळ्यांनी पोल करायचे. जास्त मुलं पोल्स करत नाहीये, पोल करत राहा. That shows how active you are. सॉल्व करा. व्हेरी गुड. ज्यांचे पोल्स झालेले आहे. व्हेरी गुड.
मी आन्सर्स दाखवते. येस, चेक द आन्सर्स. सगळ्यांना आन्सर्स चेक करा. चेक करून घ्या. ज्यांना ज्यांना आन्सर्स सॉल्व्ह झालेले आणि चुकले तर ते करेक्ट करून घ्या. नाही सॉल्व्ह झालेले तर करेक्ट आन्सर साईडला लिहून घ्या. म्हणजे तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करसाल तेव्हा तुमच्याकडे उत्तरं राहतील. व्हेरी गुड. एव्हरेज ऑर करेक्ट. स्टार्ट डुईंग द नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स. आता हे आहे 80 बेसचे. तर आता आपण ह्याला मल्टिप्लाय करू 8 ने. 1 रॉंग, काही हरकत नाही. व्हेरी गुड. आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा. बेटा, कोणाचंच नाव तुला माहित करायची गरज नाहीये. आपला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपण ने. पोल करत राहा सगळ्यांनी.
या स्लाइडचे पोल्स दिले मी सगळे. नंबरकडे लक्ष द्या जेव्हा तुम्ही पोल करता तेव्हा. नंबर्स ट्विस्ट केलेले आहे, काही चुकीचे दिलेले आहे मी, ते लक्ष द्या. व्हेरी गुड. ऑल पोल सॉल्व. एक वेगळी नोटबुक बनवा, म्हणजे तुमचं हे वैदिक मॅथमॅटिक्स सगळं वेगळं राहतं साईडला. व्हेरी गुड. चांगली आहे ना ही ट्रिक. ह्याच्याने मल्टिप्लिकेशन लवकर लवकर होतं. सुरुवातीला थोडा टाइम लागतो आपल्याला सवय होईपर्यंत, मग एकदा सवय झाली की मग नंतर काही वाटत नाही. मेन तुमचं मल्टिप्लिकेशन ऍडिशन मध्ये तुम्ही एकदम चांगले पाहिजे, मग त्याच्याने अजून लवकर लवकर होतं मॅट्रिक्स. झाली का सगळ्यांचे सॉल्व करून? गुड. खूप मजा येते. व्हेरी गुड. चालेल, आता मी आन्सर्स दाखवते, सगळ्यांनी बघा. जे जे चुकलं असेल ते करेक्ट करून घ्या. ज्यांचं ज्यांचं चुकलं आहे ते करेक्ट करून घ्या. काही सुटलेलं असेल तर तेही नोट डाऊन करून ठेवा. काही सुटलेलं असेल तर तेही नोट डाऊन करून ठेवा. व्हेरी गुड. गुड. छान. आता नेक्स्ट स्लाइड, लास्ट, दॅट इज बेस 90. आता 90चे सॉल्व करा. विचार करा, 90चं मल्टिप्लिकेशनला आपण किती घाबरतो की बापरे हे आपल्याला करायचं आहे, पण ह्या मेथडने एकदम सोपे पडणार ते. ठीक आहे, स्टार्ट सॉल्विंग. 90चं स्टार्ट सॉल्विंग. येस, पोल्स टाकते मी. सॉल्व करत जा, पोल सॉल्व आणि पोल पण करत जा. कॅल्क्युलेटर वापरायचं नाही. इंटरनेटमुळे स्क्रीन दिसत नसणार, चेक करा इंटरनेट कनेक्शन. याच्यात मेथड सेमच आहे, फक्त आपल्याला मल्टिप्लाय बाय 9 करायचं आहे, काहीही वेगळं नाहीये तिच्यात. जो बेस नंबर आहे त्याच्याने मल्टिप्लाय करायचं असतं आपल्याला.
येस, याच्यातला एक क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आयडिया येणार. सपोज 99 इंटू 93 केलं, 2 पार्ट्स मध्ये डिवाइड झालं. 9 इंटू 3 करायचं आपल्याला, विच विल गिव्ह मी 27. आणि इकडची बाजू म्हणजे 99 प्लस 3 इंटू 9, कारण की बेस 9 आहे आपला. 99 प्लस 3 विल गिव्ह मी 102 into 9, which will give me 9 to 8 918 येतो. 918 हा 2 आता इथे ऍड होणार, तर येणार 9 हे 2 येणार 10 0 1 2 9207. So answer is 9207 is the answer ऍड केल्याच्या नंतर. तर ज्यांनाही नाही समजलं आहे ते हे क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला कळेल. ठीक आहे, तर हे खूप सोपी ट्रिक आहे. ह्याच्यात आज आपण पूर्ण ते 10 to 90 चे कव्हर झाले आहे. आपण आधी 10 to 40 चे घेतले होते, आज आपण 50 to 90 चे घेतलेले आहे. मेथड सेम आहे, फक्त जो बेस आहे त्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 9 ने. म्हणजे जसं 9 आहे, 8 आहे, 7 आहे, जे पण आहे त्याच्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. आन्सर्स चेक करून घ्या सगळ्यांनी, बरोबर आहे का? नोट डाऊन द आन्सर्स. नोट डाऊन द आन्सर्स. बरोबर आहे का काही चुकलंय? ऑल करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इथे आपण आज आपला क्लास संपवूया, आज आपण थांबवूया इथे. ठीक आहे, गुड नाईट एव्हरीवन, बाय. बाय एव्हरीवन, गुड नाईट.